अगं तुला काय सांगू आता मी, या माकडतोंड्याचा फोन बी नाही, पत्ता बी नाही. पुण्याला गेलं की विसरतो भाड्या मायबापाला. आणि आता तर तिकडं काय ते सिलेंडरचे भाव पण वाढलेत म्हणा. आता बघ कसं येईन इकडं फुकटाचं गिळायला भाड्या. इंग बघ आला भाड्या, तुला म्हणलं होतं की मी येते हे आता. थांबीच बघतच जरा. आई मी आलो ग. महाराज या, तुमची आरती करते, तुमच्या पाया पडते, मी तुम्हाला हार घालते. भाड्या, पुण्याला सिलेंडर महाग झाले म्हणून इथं आलास वैर तू? इतके दिवस कुठं होता? अगं तसं नाही, तुला भेटायला आधी फोन करून येतात. सिलेंडर महाग झालं की नाही येत घरी, समजलं का? अगं मी खरंच सांगतोय ग. का बघ याला म्हणा खरं सांगतोय म्हण. अरे तुझ्या पुण्याला सिलेंडर 1000 रुपयाला गेलंय म्हणून तू इथं आलास. तुला आई बापाची आठवण येते का नाही तर? अगं आई खरंच सिलेंडर महाग झाले तिकडे. अरे कोरोना आलता तेव्हा घरी आलास, लॉकडाऊन आला घरी आलास, नोटबंदी झाली घरी आलास, आता सिलेंडर बंद झाले तरी घरीच चालस तू. अरे तू येतोस का संकट घेऊन येतोस भाड्या? तिकडे परवडत नाही म्हणून. परवडत नाही? इथं तुझ्या आईचं सिलेंडर संपलंय, तुला परवडत नाही म्हणून तू इथं आलास. तुझी आई जेवली, राहिली, मेली, वाचली, त्याचं तुला काही आहे का रे माकडं? ऐकलीस का ग? बघ कसा गप्प बसला, आता काय बोलणार? खरं बोलली ना आई. आता बघ कसा जेवायला मागलतो. आई जेवायला हवंय आता साहेबांना. बर जा लाकडं तोड, फुकणी घेन, चूल पेटव आणि मग जेव भाड्या. बरं थांब मी जाऊन सिलेंडर आणतो. आण सिलेंडर आण. आणि ऐक ते चष्मा काढ, ते चष्मा जर गरीबासारखं राहिलास तर 2 दिवस जास्त ठेवीन या घरामध्ये तुला.